Hello students, welcome to the next part of the chapter aldehyde ketone and carboxylic acid. याच्या अगोदरचं जे प्रिव्हियस लेक्चर होतं व्हिडिओ लेक्चर त्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड पाहिली होती अल्डिहाइड आणि कीटोनची. त्यामध्ये आपण आय थिंक स्टिफन्स रिॲक्शन त्याचबरोबर DIBAL याची रिॲक्शन पाहिली होती. त्याचबरोबर ओझोन लायसिस एक रिॲक्शन पाहिली होती. आता आजचं जे आपले व्हिडिओ लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट प्रिपरेशन मेथड जे आहे ते पाहिजे आहे. प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन फ्रॉम कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजेच कॅल्शियम साल्ट फॅटी ॲसिड्स आहे त्याच्यापासून आपल्याला हे अल्डिहाइड आणि कीटोन जे ते प्रिपेअर करायचे आहेत. हे अल्डिहाइड आणि कीटोन प्रिपेअर करताना काय केलं जातं तर या कॅल्शियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड जे आहेत किंवा कॅल्शियम साल्ट कार्बोक्झिलिक ॲसिड जे आहेत त्यांचं ड्राय डिस्टिलेशन केलं जातं आणि थर्मली त्या मोलिक्युल्सना डिकम्पोज केलं जातं. त्यावेळेस त्याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन जे आहे ते कीटोन फॉर्म होतं. आता सुरुवातीला आपण हे अल्डिहाइड जे आहे ते अल्डिहाइडचं फॉर्मेशन बघूया. काय सांगितलं मी, हे कॅल्शियम साल्ट जे आहेत या कॅल्शियम साल्टचं आपल्याला ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे आणि थर्मली त्या मॉलिक्युल्सना डिकम्पोज करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन जे आहे ते कीटोन फॉर्म होणार आहे. आता याच्या अगोदर लक्षात घ्या की बाबा हे कॅल्शियमचे सॉल्ट कसे असतात. ठीक आहे. आता हा कॅल्शियम ॲटम जो आहे या कॅल्शियम ॲटमची व्हॅलन्सी जर पाहिलं तर किती राहते तर 2 व्हॅलन्सी राहते. हे अगोदर लक्षात घ्या. कॅल्शियम ॲटमची व्हॅलन्सी किती आहे 2 आहे. तो कोणत्या ब्लॉकमध्ये आहे एस ब्लॉकमध्ये आहे आणि ग्रुप नंबर सेकंडमध्ये 2 इलेक्ट्रॉन तो लॉस्ट करेल त्याच्यावरती चार्ज किती येणार आहे 2 प्लस चार्ज येणार आहे. मग ही व्हॅलन्सी जे आहे ह्या व्हॅलन्सी जर बघितलं तर कनेक्ट होताना या कार्बोक्झाईल ग्रुप जे आहे त्या कार्बोक्झाईल ग्रुपला त्या ठिकाणी कनेक्ट असतात. मी या ठिकाणी हा दाखवते OOC आणि याची फोड करून काय दाखवत नाही. फोड वाटल्यास तर या ठिकाणी बघा हा फोड कशी या ग्रुपची फक्त मी फोड दाखवतो. लक्षात येत नसेल तर HC डबल बॉन्ड O आणि O हा पुन्हा कशाला कनेक्ट असणार आहे या कॅल्शियमला. म्हणजे ज्याच्यावरती चार्ज मायनस असेल याच्यावरती चार्ज कोणता असणार आहे प्लस चार्ज असणार आहे. साधी सिंपल आहे. त्याप्रमाणे ह्या दोन्ही पण व्हॅलन्सी जे आहेत ह्या सॅटिस्फाय केले जातात. आता अल्डिहाइडचं ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो किंवा अल्डिहाइडला आपण एखादा प्रिपेअर करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये मस्ट एक जो आहे तो एक मॉलिक्यूल फिक्स असणं गरजेचं आहे. कुठला कॅल्शियम फॉर्मेटचा. कॅल्शियम फॉर्मिक ॲसिडचं डेरिव्हेटिव्ह आहे. फॉर्मिक ॲसिडच्या नोमेनक्लेचरपासून हे फॉर्मेट जे आहे ते कॅल्शियम फॉर्मेट याचं नोमेनक्लेचर डिराईव्ह झालेलं आहे. ठीक आहे. कॅल्शियम फॉर्मेट्स. आता फॉर्मेट ग्रुप जर बघितलं तर कोणता राहणार या ग्रुपला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो फॉर्मेट ग्रुप. ठीक आहे. फॉर्मेट ॲसिडेट ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं होतं त्याचप्रमाणे हा फॉर्मेट HC डबल बॉन्ड O आणि O मायनस. हे कॅल्शियम फॉर्मेट जे हे एक मॉलिक्यूल हा फिक्स राहतो अल्डिहाइडच्या प्रिपरेशनमध्ये. दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होतो. जसं आपल्याला त्या ठिकाणी अल्डिहाइड पाहिजे त्या पद्धतीने तो मॉलिक्यूल जो आहे तो आपल्याला चेंज करायचे. आता कॅल्शियम फॉर्मेटचा हा मॉलिक्यूल फिक्स का घ्यायचा तर अल्डिहाइड जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी जनरल रिप्रेझेंट करताना कसं करतो HC डबल बॉन्ड O आणि R या साईडला त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम असणं गरजेचं आहे. हा तुमचा C डबल बॉन्ड O आणि एका साईडला त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम असणं गरजेचं आहे. मग ते कधी मिळेल तर आपल्याला हा कॅल्शियम फॉर्मेट घेतल्यानंतर. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅल्शियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड पासून अल्डिहाइड ज्यावेळेस प्रिपेअर करतो त्यावेळेस आपल्याला हे जो आहे तो हा मॉलिक्यूल घ्यावाच लागणार रिॲक्शनमध्ये. अदरवाईज त्या ठिकाणी आपल्याला अल्डिहाइड जे ते अल्डिहाइड मिळणार नाही. आता दुसरा जो मॉलिक्यूल जो आहे तो याच्यामध्ये मी घेताना जनरली फक्त आपण बघूया रिॲक्शन O देन C R देन OC आणि R. लक्षात येते का बघा C डबल बॉन्ड O आणि R लक्षात येत असले बऱ्याच जणांना. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी आहेत अंडरस्टँड झाल्या पाहिजेत. C डबल बॉन्ड O आणि हा ऑक्सिजन ॲटम इकडं कनेक्ट आहे. कशाला तर कॅल्शियमला कनेक्ट आहे आणि कार्बन ॲटम इकडं Rला कनेक्ट आहे. ठीक आहे. आता हे आपण घेतलेलं आहे कॅल्शियम साल्ट ऑफ ॲसिड. कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड असं जर फार तर म्हणूया. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे. ड्राय डिस्टिलेशन आणि थर्मली त्याला डिकम्पोज करायचं आहे. आता याचं ड्राय डिस्टिलेशन करताना किंवा थर्मली डिकम्पोज होताना मॉलिक्यूल कसे डिकम्पोज होत आहेत हे बघा. आता इथं मी दाखवताना कसं दाखवते बघा. हा C डबल बॉन्ड O
इकडं CA आणि इकडचा जो आहे तो हा ऑक्सिजन ॲटम CA, ऑक्सिजन ॲटम CA, कॅल्शियम थोडक्यात, हे जे आहेत हे इथून मॉलिक्यूल ब्रेक होत आहेत. हा जो कंप्लीट पार्ट जो आहे तो हा कंप्लीट पार्ट इथून रिमूव्ह होते. आता इथं राहिले काय बघा, मी इथं हा जो स्क्वेअर आहे तो अगोदर मी इथं डिफाईन करतो. कॅल्शियम ॲटम किती आहेत, 2 आहेत, ट्वाईस CA, हा एक कॅल्शियम ॲटम आणि हा एक कॅल्शियम ॲटम. कार्बन ॲटम किती आहेत त्याच्यामध्ये, तर 1 आणि 2 आहेत, हे 2 कार्बन ॲटम मी इथं डिफाईन केले. आता ऑक्सिजन ॲटम किती राहिले आहेत बघा, 2 कार्बन ॲटम इथं झाले CaC. ऑक्सिजन ॲटम टोटल किती आहेत, 6 आहेत. मग CaCO3, 2 × 3 6, CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट जे ते त्याच्यामध्ये फॉर्म होते. तर रिमेनिंग पार्ट हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो डायरेक्टली कंडेन्स होतो या कार्बन ॲटमला. हा हायड्रोजन ॲटम या कार्बनला डायरेक्टली कनेक्ट होते. म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म होताना ट्वाईस काय फॉर्म होईल, H हा हायड्रोजन ॲटम, देन C डबल बॉन्ड O, पुढे हा R ग्रुप त्याला कनेक्ट आहे. इकडं सुद्धा H, देन C डबल बॉन्ड O आणि R, हे 2 अल्डिहाइडचे मोलिक्यूल जे आहेत ते याच्यामध्ये फॉर्म होतील. साधं सिंपल प्रिपरेशन आहे बघा. यामध्ये आपण काय करतोय, व्हेन ए कॅल्शियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड or a mixture of 2 calcium salts of different fatty acids are dry distilled, aldehydes are obtained. याच्यामध्ये आपण हे 2 कॅल्शियम साल्ट जे फॅटी ॲसिडचे त्यांचं ड्राय डिस्टिलेशन करतो आहे, थर्मली डिकम्पोज करतो आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे अल्डेहाइड जे ते अल्डेहाइड मिळतं आहे. एवढंच फक्त त्याच्यामध्ये मेन्शन करायचं. जनरल रिॲक्शन आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये एक कंडिशन मस्ट आहे की आपल्याला घेताना हे कॅल्शियम फॉर्मेट जे त्या अल्डेहाइडच्या प्रिपरेशनमध्ये घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट जे ते एक्झाम्पल पाहायचं आहे. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फॉर्माल्डिहाइड जे ते फॉर्माल्डिहाइड प्रिपेअर करायचं आहे. अगोदर मी सांगतो काय करायचं, आपल्याला फॉर्माल्डिहाइड प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे फॉर्माल्डिहाइड प्रिपेअर करताना या रिॲक्शनमध्ये काय केलं जातं तर कॅल्शियम फॉर्मेट घेतलं जातं. मी कॅल्शियम फॉर्मेट जरा फोडून लिहितो. C डबल बॉन्ड O, हा CA, ऑक्सिजन ॲटम C डबल बॉन्ड O आणि H. ठीक आहे. हे घेतलं आपण कॅल्शियम फॉर्मेट. मला सांगितलं होतं हे आपल्याला घ्यावंच लागणार अल्डेहाइड प्रिपेअर करताना. याचं आपल्याला काय करायचं आहे, ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे आणि ड्राय डिस्टिलेशन केल्यानंतर त्याला थर्मली डिकम्पोज करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी मॉलिक्यूल ब्रेक होताना कसा ब्रेक होतोय पहा. मॉलिक्यूल ब्रेक होताना इथं हा जो ऑक्सिजन ॲटम आहे आणि हा कार्बन ॲटम जो आहे ते इथून मॉलिक्यूल ब्रेक होतो आणि इकडून जो आहे तो हा कार्बन आणि इथला जो हायड्रोजन ॲटम जो आहे तो बॉन्ड जो आहे तो ब्रेक होतो आहे. म्हणजे थोडक्यात काय, सेपरेट आउट होताना हे CaCO3 याच्यामध्ये फॉर्म होते. CA, देन एक कार्बन ॲटम, ऑक्सिजन ॲटम किती आहेत, 3 आहेत, CaCO3 हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. तर रिमेनिंग पार्ट कोणता आहे तर HC डबल बॉन्ड O आणि H हे फक्त कंडेन्स होत आहेत. HC डबल बॉन्ड O आणि H, फॉर्माल्डिहाइड जे ते आपल्याला याच्यामध्ये मिळतं आहे. वेन वी हॅव टू ड्राय डिस्टिल्ड आउट कॅल्शियम फॉर्मेट वी ऑप्टेन हिअर फॉर्माल्डिहाइड. ज्यावेळेस आपण या कॅल्शियम फॉर्मेटचं ड्राय डिस्टिलेशन करतो आहे आणि थर्मली त्याला डिकम्पोज करतो आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये हे फॉर्माल्डिहाइड जे ते फॉर्माल्डिहाइड मिळणार आहे. एकच स्पेसिस घेतलेली आहे. ज्यावेळेस एकच स्पेसिस घेतो आपण याच्यामध्ये प्रिपरेशनमध्ये त्यावेळेस त्याचं त्या ठिकाणी कन्व्हर्जन किंवा त्याच्यामध्ये मोलिक्यूल जे ते मोलिक्यूल कसा ब्रेक होतो आहे बघा. एका साईडने हा कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामधला बॉन्ड ब्रेक करतो आहे आणि इकडं जो आहे तो कार्बन आणि इथला जो हायड्रोजन ॲटम असेल किंवा नेक्स्ट आपण कीटोनमध्ये पाहणार आहोत त्याच्यामधला हा आर ग्रुप असेल तो त्या ठिकाणी काय होते त्याच्यामधला बॉन्ड जो आहे तो बॉन्ड ब्रेक होते. ठीक आहे. हे झालं एक एक्झाम्पल. पुन्हा एकदा बघा, काय अडचण असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा विचारा. हे जे आहे ते आपण फॉर्माल्डिहाइडच्या प्रिपरेशनसाठी काय घेतलेलं होतं, कॅल्शियम फॉर्मेट घेतलं होतं, ड्राय डिस्टिलेशन केलं आणि त्याच्यामध्ये फॉर्माल्डिहाइड जे आहे ते फॉर्माल्डिहाइड आपण प्रिपेअर केलेलं आहे.
पुढचं एक्झाम्पल, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मिक्सचर घ्यायचं आहे. इथं आपण एकच घेतलं आणि आता आपल्याला या ठिकाणी मिक्सचर घ्यायचं आहे. मग मिक्सचर घेताना या ठिकाणी आपल्याला एक जे आहे ते फिक्सच ठेवायचं. कुठला? HC डबल बॉन्ड O O, देन CaOC डबल बॉन्ड O आणि H. कॅल्शियम फॉर्मेट जे ते आपल्याला फिक्स ठेवायचं आहे याच्यामध्ये अल्डिहाइडच्या प्रिपरेशनमध्ये. देन दुसरी स्पेसिस फक्त आपल्याला चेंज करायची. मग या ठिकाणी दुसरी स्पेसिस घेताना मग हा CH3, देन C डबल बॉन्ड O CA, देन C डबल बॉन्ड O आणि CH3. बघा कुठला ग्रुप आहे? ॲसिटेट ग्रुप आहे. लक्षात येते का? बघा ॲसिटेट ग्रुप आहे. देन याचं नोमेनक्लेचर काय होईल? कॅल्शियम ॲसिटेट, कॅल्शियम ॲसिटेट. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे? ड्राय डिस्टिलेशन आणि थर्मली त्या ठिकाणी डिकम्पोज करायचं आहे. पण ज्यावेळेस आपण याचं इक्विमोलर मिक्सचर घेऊ, लक्षात घ्या, इक्विमोलर मिक्सचर म्हणजे समसमान प्रमाणात, म्हणजे 50 ml हे घेतलं तर हे सुद्धा आपल्याला किती घ्यावं लागेल? 50 ml घ्यावं लागेल आणि नंतर त्याचं ड्राय डिस्टिलेशन करावं लागेल. ड्राय डिस्टिलेशन याचा अर्थ काय? थोडक्यात आपण राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये हे 50 ml घेणार आहोत आणि हे 50 ml घेणार आहोत आणि त्याला डायरेक्टली काय करणार आहोत? हीट करणार आहोत. ठीक आहे. ज्यावेळेस त्याला आपण डायरेक्टली हीट करू त्यावेळेस हे मॉलिक्यूल डिकम्पोज होणार आहेत. मग लक्षात ठेवताना तुम्ही या मेथडने लक्षात ठेवलं तरी चालेल किंवा दुसरी मेथड जे ती दुसरी मेथड मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे ते. आता हे जे मॉलिक्यूल जे ते ब्रेक करताना नेहमीप्रमाणेच ब्रेक करायचे. इथून हा जो आहे तो बॉन्ड ब्रेक करायचा वरती ज्याप्रमाणे आपण ब्रेक केलं होतं आणि हा कार्बोनिल कार्बन आणि हायड्रोजन ॲटम ही एक स्पेसिस याच्यामधून बाहेर काढायची. कुठली झाली स्पेसिस बाहेर? सेपरेट आउट. CaCO3 हे त्या ठिकाणी फॉर्म झालं. देन नेक्स्ट बघा याच्यामध्ये त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक करताना सेम वेने एक कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम याच्यामधला जो बॉन्ड आहे तो अगोदर ब्रेक करायचा आणि सेम वेने जसं आपण इथं ब्रेक केले त्याच पद्धतीने हे कार्बोनिल कार्बन आणि हा कार्बन ॲटम याच्यामधला बॉन्ड ब्रेक करायचं आहे. स्पेसिस बाहेर पडणार आहे कुठली? तर CaCO3, म्हणजे दोन CaCO3 त्याच्यामधून बाहेर पडले. आता मॉलिक्यूल जॉईन करताना कसे जॉईन करायचे? हा CH3 ग्रुप जो आहे तो कंडेन्स होणार या कार्बोनिल कार्बनला, म्हणजेच फॉर्म काय होईल? HC डबल बॉन्ड O आणि CH3. ठीक आहे. HC डबल बॉन्ड O आणि हा CH3 जो आहे तो तिथं कनेक्ट होते. क्रॉस फक्त करायचं आहे. CH3C डबल बॉन्ड O त्याला कनेक्ट कोण होणार आहे? तर हा हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन ॲटम कनेक्ट होईल. म्हणजेच काय फॉर्म झालं? H, देन C डबल बॉन्ड O आणि CH3, म्हणजेच किती स्पेसिस फॉर्म झाले? ट्वाईस HC डबल बॉन्ड O CH3. मिक्सडमध्ये आता मी सांगतोय बघा ते महत्त्वाचं आहे. मिक्सड ज्यावेळेस आपण साल्ट घेतो इक्विमोलर क्वांटिटीमध्ये त्यावेळेस जे आपल्याला अल्डिहाइड मिळतं त्याचे क्वांटिटी जे आहे ती क्वांटिटी खूप कमी असते. कारण की त्याच्याबरोबर त्या ठिकाणी दुसरे सुद्धा अल्डिहाइड किंवा कीटोन जे आहेत ते त्याच्यामध्ये फॉर्म होतात किंवा दुसरे मॉलिक्यूल जे आहेत ते दुसरे मॉलिक्यूलसुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म होत असतात. म्हणून ज्यावेळेस आपण मिक्सचर जे आहे ते मिक्सचर घेतल्यानंतर जे आपला मेन टार्गेट प्रोडक्ट जो आहे तो टार्गेट प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी गुड अमाऊंटमध्ये मिळत नाही. गुड अमाऊंटमध्ये त्या ठिकाणी ऑब्टेन होत नाही. कशामुळे? तर त्याच्याबरोबर दुसरे सुद्धा त्या ठिकाणी मॉलिक्यूल जे ते मॉलिक्यूल फॉर्म होतात. आता दुसरे मॉलिक्यूल कोणते फॉर्म होतील? तर हा बघा हा CH3 ग्रुप जर इथं कंटेन झाला तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कोणता स्पेसिस फॉर्म होईल? CH3C डबल बॉन्ड O आणि CH3 ही स्पेसिस फॉर्म होईल. ठीक आहे. हे एक स्पेसिस झाली. हा जर हायड्रोजन ॲटम इथं कनेक्ट झाला तर त्या ठिकाणी कोणती स्पेसिस फॉर्म होईल? HC डबल बॉन्ड O आणि H हे सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म होईल. म्हणजेच थोडक्यात काय? ज्यावेळेस आपण हे मिक्सचर घेऊ डिफरंट कॅल्शियम साल्टचं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपला टार्गेट प्रोडक्ट जो आहे तो सोडून दुसरे सुद्धा त्याच्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोन जे आहेत त्याचे मॉलिक्यूल जे ते फॉर्म होतात. त्याच्यामुळे आपल्याला हा जो प्रोडक्ट जो आहे तो मेजर अमाऊंटमध्ये रिॲक्शनमध्ये मिळत नाही. हे लक्षात ठेवा. तिथं त्याचं यील्ड जे आहे तो खूप कमी प्रमाणात त्याचं आपल्याला यील्ड जे ते तिथं मिळतं. कारण की त्याच्यामध्ये सिम्पल हे अल्डिहाइड्स किंवा कीटोन जे ते त्याच्यामध्ये फॉर्म होत असतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. लक्षात आली का? बघा रिॲक्शन कॅल्शियम फॉर्मेट आणि कॅल्शियम ॲसिटेट. कॅल्शियम फॉर्मेट आपल्याला अल्डिहाइडच्या प्रिपरेशनमध्ये फिक्स घ्यावंच लागणार आहे. दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो तुम्ही चेंज करू शकता तिथं.
हे एक्झाम्पल जे ते तुम्ही सॉल्व करा, जमलं तर सोडवा, पर्सनली मला शेअर करा. आपल्याला एक मॉलिक्यूल जो आहे तो फिक्स घ्यायचा आहे, हा मॉलिक्यूल. देन दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो मी चेंज करून देतो आहे, CaO, C डबल बॉन्ड O आणि C2H5 फक्त घेतलेलं आहे मी इथं. OC डबल बॉन्ड O आणि C2H5 याचं ड्राय डिस्टिलेशन आणि थर्मली डिकम्पोज करून त्याच्यामध्ये कोणते प्रोडक्ट मिळत आहेत ते सांगा मला. किंवा एक्झाम्पल सोडवल्यानंतर पर्सनली शेअर करा ते एक्झाम्पल. ठीक आहे. एक जो आहे तो आपण कॅल्शियम फॉर्मेटचा मोलिक्यूल घेतलेला आहे आणि हा जो आहे तो कॅल्शियम प्रोपिओनेटचा मोलिक्यूल घेतलेला आहे. कॅल्शियम प्रोपिओनेट 3 कार्बन ॲटम आहेत, हे 2 आणि हा 1. म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड जे आहे ते प्रोपिओनिक ॲसिडचं प्रोपिओनेट होते, प्रोपिओनेट होतं, लक्षात ठेवा. कॅल्शियम प्रोपिओनेट आणि कॅल्शियम फॉर्मेट. नेक्स्ट सेकंड आपल्याला कीटोनचं प्रिपरेशन जे आहे ते कीटोनचं प्रिपरेशन आपल्याला पाहिजे आहे. सुरुवातीला अगोदर आपण त्या ठिकाणी काय घेऊया, तर ज्यावेळेस आपण सिम्पल कीटोन्स प्रिपेअर करतो त्यावेळेस एक्झॅक्टली काय होतं. इथं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यायचे आहेत, तर हायर साल्ट जे आहेत, कॅल्शियम साल्ट, हे आपल्याला यूज करायचे आहे. अदर दॅन फॉर्मेट किंवा फॉर्मेट, कॅल्शियम फॉर्मेट सोडून दुसरे जे तुमचे येणारे हायर साल्ट जे आहेत, कॅल्शियम साल्टचे किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडचे, ते आपल्याला इथं वापरायचे आहेत. सुरुवातीला आपण सिम्पल कीटोन घेऊया. या सिम्पल कीटोन्सचं प्रिपरेशन जे ते कसं केलं जातं बघा. सिम्पल कीटोनचं प्रिपरेशन करताना आपल्याला काय घ्यायचं आहे, RC डबल बॉन्ड O, CA, देन C डबल बॉन्ड O आणि R. हे आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि याचं ज्यावेळेस आपण ड्राय डिस्टिलेशन करतो, ड्राय डिस्टिलेशन आणि हीट करतो, त्याला थर्मली ब्रेक करतो, त्यावेळेस नेहमीप्रमाणेच मॉलिक्यूल ब्रेक होणार आहे. इथून हा कार्बोनिल कार्बन आणि ऑक्सिजन ॲटम इथला बॉन्ड बरोबर ब्रेक होणार आहे. हा कार्बोनिल कार्बन आणि हा कार्बन ॲटम याच्यामधला बॉन्ड जो आहे तो ब्रेक होणार आहे. स्पेसिस सेपरेट आउट होताना कोणती स्पेसिस सेपरेट आउट होणार आहे, CaCO3 ही स्पेसिस त्या ठिकाणी आपण सेपरेट आउट केली. CaCO3 त्याच्यामध्ये फॉर्म होते. हा R ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कंडेन्स होतो या कार्बोनिल कार्बनला, म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म होताना RC डबल बॉन्ड O आणि हा R ग्रुप जो आहे तो एका साईडला पुन्हा येईल. हे कीटोन जे ते कीटोन फॉर्म होतं आहे, कुठला, तर सिम्पल कीटोन याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. सिम्पल कीटोन जे ते प्रिपेअर करताना आपण ड्राय डिस्टिलेशन करतो आहे, कशाचं, मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचे साल्ट जे आहेत कॅल्शियमचे, त्याचं ड्राय डिस्टिलेशन करतो आहे. आणि ज्यावेळेस त्याचं ड्राय डिस्टिलेशन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पल साल्ट जे ते सिम्पल कीटोन जे ते सिम्पल कीटोन्स त्याच्यामध्ये मिळत आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल बघूया त्याच्यामध्ये. फर्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये मी घेताना CH3C डबल बॉन्ड OCA, देन C डबल बॉन्ड O आणि CH3 हे घेतलेलं आहे. कॅल्शियम हा ग्रुप कोणता आहे बघा, ॲसिटेट ग्रुप आहे, म्हणजे त्याचं नोमेनक्लेचर काय होईल, कॅल्शियम ॲसिटेट. आणि या कॅल्शियम ॲसिटेटचं ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे आणि ड्राय डिस्टिलेशन केल्यानंतर त्याला थर्मली ब्रेक करायचं. थर्मली ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिस नेहमीप्रमाणे सेपरेट आउट होणार. हा कार्बोनिल कार्बन ऑक्सिजन ॲटम याच्यामधला बॉन्ड ब्रेक होईल. हा कार्बोनिल कार्बन आणि दुसरा जो कार्बन ॲटम आहे याच्यामधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि स्पेसिस सेपरेट आउट होताना कोणती सेपरेट आउट होते, CaCO3 अलॉंग विथ दॅट रिमेनिंग पार्ट कोणता आहे बघा, हा CH3 ग्रुप जो आहे तो या कार्बोनिल कार्बनला डायरेक्टली कंडेन्स होईल. म्हणजेच फॉर्म होताना CH3C डबल बॉन्ड O आणि CH3 हा सिम्पल कीटोन जे आहे ते फॉर्म होईल. काय त्याचं नाव, ॲसिटोन. ठीक आहे. ॲसिटोन जे ते ॲसिटोन याच्यामध्ये फॉर्म होते. ठीक आहे. तुम्हाला याच्याच बरोबर दुसरे जे आहेत ते सुद्धा कीटोन फॉर्म करता येतील, सिम्पल कीटोन. सपोज मी या ठिकाणी घेताना कॅल्शियम प्रोपॅनॉइड घेतलं तर या कॅल्शियम प्रोपॅनॉइडपासून आपल्याला मिळताना कुठलं,
कीटोन मिळणार आहे पहा C2H5. ठीक आहे, OC डबल बॉन्ड O C2H5. याचं आपल्याला ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे, थर्मली त्याला ब्रेक करायचं आहे. नेहमीप्रमाणे स्पेसिस फॉर्म होईल, हा बॉन्ड इथून ब्रेक होईल, पुन्हा ही स्पेसिस जे CaCO3 ही अगोदर सेपरेट आउट करायची. मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने लक्षात ठेवा, किंवा दुसरी तुमच्याकडे काही ट्रिक असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. पुन्हा त्या ठिकाणी रिमेनिंग स्पेसिस कोणते याच्यामध्ये C2H5, देन C डबल बॉन्ड O, हा C2H5 या साईडला कनेक्ट होईल C2H5. फॉर्म होताना स्पेसिस जे आहे ती कोणती फॉर्म होते, पेंटेन 3ONe ही स्पेसिस जे आहे ते त्याच्यामध्ये फॉर्म होते. कशापासून आपण प्रिपेअर केलं पेंटेन 3ONe, तर या कॅल्शियम प्रोपिऑनेट पासून आपण हे पेंटेन 3ONe जे ते प्रिपेअर केलेलं. तुम्हाला त्या ठिकाणी देताना कसलंही कॅल्शियम साल्ट जे किंवा कसलंही स्ट्रक्चर दिलं जाईल त्यावेळेस तुम्हाला ते स्ट्रक्चर रीड करता आलं पाहिजे. ठीक आहे, कॅल्शियम प्रोपॅनॉइड. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते मिक्स्ड किंवा इक्विमोलर क्वांटिटी आपण ज्यावेळेस घेतो कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडचे डिफरंट, त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय मिळते हे आपल्याला पाहायचं आहे. तर डायरेक्ट त्याच्यामध्ये मी एक्झाम्पलच घेतो. त्यामध्ये आता जनरल रिॲक्शन काय मी फार तर डिफाईन करत नाही, किंवा जनरल रिॲक्शन पहा अगोदर. हा एक मी कॅल्शियम साल्ट घेतलेला आहे RC डबल बॉन्ड O, देन Ca, देन O, C डबल बॉन्ड O आणि R. हे एक स्पेसिस घेतलेलं आहे. देन CaO, C डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O आणि R, आणि इकडं R आहे. फक्त हे R जे आहेत ते डिफरंट आहेत, ते डिफाईन करताना मी R' डिफाईन केलेले आहे. हा एक कॅल्शियम साल्ट आहे कार्बॉक्झिलिक ॲसिडचा, आणि हा सुद्धा कॅल्शियम साल्ट कार्बॉक्झिलिक ॲसिडचा आहेत. कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड, आणि याचं आपल्याला ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे. ड्राय डिस्टिलेशन आणि हीट करायचं आहे. घेताना आपल्याला इक्विमोलर क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहेत, पण घेताना आपण काय घेतलं आहे, वेगवेगळे साल्ट घेतलेले आहेत कार्बॉक्झिलिक ॲसिडचे. इकडं R' आहे आणि इकडं R आहे. जनरल रिॲक्शन अगोदर पाहतोय आपण. मॉलिक्यूल ब्रेक करायचे सेम वेने सांगितले त्या पद्धतीने, किंवा सुरुवातीची मी जी रिॲक्शन तुम्हाला दाखवली होती त्या पद्धतीने मॉलिक्यूल जरी ब्रेक केले तरी चालत आहेत. मग इथून मी हा ब्रॅकेट टाकतोय, हे कंप्लीट अगोदर रिमूव्ह करायचं. हा R ग्रुप जो आहे तो डायरेक्टली याला कंडेन्स करायचा. ठीक आहे, ह्या स्पेसिस जे आहेत त्या कंबाईन होऊन त्या ठिकाणी काय फॉर्म करत आहे, ट्वाईस CaCO3 हे त्याच्यामध्ये फॉर्म होते. ट्वाईस CaCO3. R जो आहे तो R फक्त कनेक्ट करायचा या कार्बोनिल कार्बनला. ठीक आहे, R C डबल बॉन्ड O आणि R' ही एक स्पेसिस फॉर्म होईल. R C डबल बॉन्ड O आणि R' ही दुसरी स्पेसिस फॉर्म होईल. ट्वाईस R C डबल बॉन्ड O आणि R' हे कीटोन जे ते कीटोन फॉर्म होते. कुठलं तर मिक्स्ड कीटोन जे ते मिक्स्ड कीटोन याच्यामध्ये फॉर्म होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मिक्स्ड कीटोन फॉर्म करताना आपल्याला घ्यावं काय लागते, कॅल्शियम साल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड जे डिफरंट मॉलिक्युल्स घ्यायचे, ते पण इक्वल अमाऊंटमध्ये, आणि नंतर त्याचं ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स्ड कीटोन जे ते मिक्स्ड कीटोन मिळते. आता हे मिक्स्ड कीटोन जे तेचं ईल्ड जे ते ईल्ड खूप कमी राहतं. गुड अमाऊंटमध्ये आपल्याला हे मिक्स्ड कीटोन जे ते त्याच्यामध्ये मिळत नाही, किंवा पुअर ईल्ड जे ती पुअर ईल्ड या मिक्स्ड कीटोनचं मिळतं, कारण की त्याच्यामध्ये सिम्पल कीटोन जे ते सिम्पल कीटोनसुद्धा फॉर्म होतात. मग सिम्पल कीटोन कोणता फॉर्म होईल या ठिकाणी बघा, RC डबल बॉन्ड O याच मॉलिक्यूलचं थर्मल डिकम्पोजिशन होईल, आणि या मॉलिक्यूलचं थर्मल डिकम्पोजिशन झाल्यानंतर RC डबल बॉन्ड O आणि R हे कीटोन मिळेल. देन
या ज्यावेळेस मॉलिक्यूलचं थर्मल डिकम्पोजिशन होईल त्यावेळेस दुसरा आपल्याला हा सिंपल कीटोन मिळेल आर डॅश सी डबल बॉन्ड ओ आणि आर डॅश हा सिंपल कीटोन्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत. हे दोन सिंपल कीटोन्स या मिक्स्ड कीटोन्स बरोबर मिळतात आणि यांचं प्रमाण जे ते त्याच्यामध्ये जास्त राहतं आणि याचं प्रमाण जे ते खूप कमी राहतं. लक्षात ठेवा. म्हणजे हे पुअर यील्ड जे ते आपल्याला मिक्स्ड कीटोनचं याच्यामध्ये मिळतं. ज्यावेळेस आपण इक्वल क्वांटिटीमध्ये डिफरन्स साल्ट घेतो फॅटी ॲसिड जे कॅल्शियम साल्ट त्यावेळेस आपल्याला हे मिक्स्ड कीटोन मिळतं पण त्याचं यील्ड जे ते यील्ड खूप कमी राहतं किंवा पुअर यील्ड जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. हा त्याच्यामधला महत्त्वाचा पॉईंट आहे. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली क्लिअर आउट होईल. घेताना मी CH3 डबल बॉन्ड ओ CaO डबल बॉन्ड O आणि CH3 हा एक मॉलिक्यूल घेतलेला आहे प्लस दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो याच्यामध्ये CaO डबल बॉन्ड O आणि C2H5 डबल बॉन्ड O C2H5 नोमेनक्लेचर माहिती आहेत अगोदर आपण बघितलेले ते एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये आपण नोमेनक्लेचर डिफाईन केलं होतं. हा जो आहे तो कॅल्शियम ॲसिटेटचा मॉलिक्यूल आहे आणि दुसरा जो आहे तो कॅल्शियम प्रोपिऑनेटचा मॉलिक्यूल आहे. याचं आपल्याला ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे आणि थर्मली त्याला डिकम्पोज करायचं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर टार्गेट प्रॉडक्ट जो आहे तो मिक्स्ड कीटोन अगोदर फॉर्म करायचा आहे. सिंपल कीटोन्स तुम्हाला माहिती आहेत फॉर्म होताना इथून ब्रेक होईल बरोबर आणि हा जो CH3 ग्रुप जो आहे तो याला जॉईन होईल. पुन्हा या केसमध्ये सुद्धा इथून हा बॉन्ड ब्रेक होईल. हा C2H5 ग्रुप जो आहे तो इथं जॉईन होईल. म्हणजे सिंपल कीटोन्स कोणते फॉर्म होतील याचं थर्मल डिकम्पोजिशन झालं की सिंपल कीटोन मग कोणता मिळणार आहे CH3 डबल बॉन्ड O आणि CH3 आणि याचं फक्त याच मॉलिक्यूलचं ज्यावेळेस आपण थर्मल डिकम्पोजिशन करतोय त्यावेळेस त्याच्या ठिकाणी काय मिळणार आहे C2H5 डबल बॉन्ड O आणि C2H5 हे दोन सिंपल कीटोन्स मिळणार आहेत. पण मिक्स्ड कीटोन त्याच्यामध्ये कोणता मिळणार आहे. नेहमीप्रमाणे काय करायचं आहे तर हा इथून जो आहे तो ब्रेक होतो आहे मॉलिक्यूल आणि हा कम्प्लिटली अगोदर हे रिमूव्ह करायचं. काय फॉर्म होते CaCO3 किती मॉलिक्युल्स ट्वाईस मॉलिक्यूल. हा CH3 डायरेक्टली कंडेन्स कशाला होईल याला होईल म्हणजे CH3 देन C डबल बॉन्ड O C2H5 जे ते याच्यामध्ये मिळेल. किती मॉलिक्युल्स ट्वाईस मॉलिक्यूल. ठीक आहे. इथं मी फार तर लिहितो ट्वाईस CH3 डबल बॉन्ड O C2H5 कीटोन कोणतं मिळतं आहे ब्युटेन 2ONE हे आपल्याला मिळते. या रिॲक्शनमध्ये महत्त्वाचा पार्ट कोणता लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो या रिॲक्शनवरती कशावरती विचारला जातो बघा. रिझनिंगच्या क्वेश्चनमध्ये फक्त लक्षात ठेवायचं की अल्डेहाइडमध्ये आपल्याला काय घ्यावं लागतं एक मॉलिक्यूल जो आहे तो फिक्स घ्यावा लागतो कुठला कॅल्शियम फॉर्मेटचा अल्डेहाइडच्या प्रिपरेशनमध्ये आणि कीटोनच्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला कॅल्शियम फॉर्मेट सोडून बाकीचे जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला कार्बॉक्झिलिक ॲसिड जे आहेत ते त्या ठिकाणी साल्ट जे आहेत कार्बॉक्झिलिक ॲसिड जे त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला कीटोन जे ते कीटोन त्या रिॲक्शनमध्ये मिळतं. हे फक्त त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. अल्डेहाइडच्या फॉर्मेशनमध्ये कॅल्शियम फॉर्मेट हे लागणारच आणि कीटोनच्या फॉर्मेटमध्ये कॅल्शियम फॉर्मेट सोडून जे बाकीचे सगळे जे कॅल्शियम साल्ट कार्बॉक्झिलिक ॲसिड जे आहेत त्याचे ज्यावेळेस आपण ड्राय डिस्टिलेशन करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला कीटोन जे ते कीटोन मिळतं. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट जो आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे आपल्याला मिक्स्ड कीटोन किंवा मिक्स्ड अल्डेहाइड जे थोडक्यात मिक्स्ड कीटोनच्या बाबतीतच आहे. मिक्स्ड कीटोन जे ते आपल्याला त्या ठिकाणी पुअर यील्डमध्ये मिळतं कारण की त्याच्यामध्ये त्या मिक्स्ड कीटोनबरोबर सिंपल कीटोनसुद्धा फॉर्म होत असतात आणि त्यांचं अमाऊंट जे ते त्याच्यामध्ये जास्त राहतं आणि हे मिक्स्ड कीटोनचा अमाऊंट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी खूप कमी राहतं. हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. मॉलिक्युल्स कसे ब्रेक करायचे ते मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ 1-2 वेळा फार तर पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो JEE एक्झाममध्ये फिक्स विचारला जातो. CETला किंवा नीटला बघायला काही याच्यावरती क्वेश्चन भेटलेलं नाही पण JEE एक्झाममध्ये मात्र या रिॲक्शनवरती क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये फक्त सुरुवातीला तुम्हाला हे दिलं जातं स्पेसिस कॅल्शियम साल्ट दिले जातात कार्बोक्झिलिक ॲसिडचे. त्याच्यानंतर कोणता कीटोन फॉर्म होतो आहे
तो विचारला जातो आणि त्या कीटोनची पुन्हा फर्दर रिॲक्शन दिली जाते. मग रिडक्शन रिॲक्शन असेल किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिॲक्शन असेल आणि पुढे जो आहे तो जो प्रोडक्ट फॉर्म होतो आहे त्या प्रोडक्टसुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करण्यासाठी विचारलं जातं. सिक्वेन्समध्ये रिॲक्शन दिली जाते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तिथं मग तुम्हाला विचारलं जातं मिक्स्ड कीटोन किंवा सिम्पल कीटोन्स. हे अगोदर दिलं जातं मोलिक्युलर फॉर्म्युला. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी फॉर्म होताना सिम्पल कीटोन फॉर्म होतं आहे का मिक्स्ड कीटोन फॉर्म होते हे सुद्धा सांगितलं जातं. आणि पुन्हा त्या सिम्पल कीटोनची रिॲक्शन दुसऱ्या एखाद्या रिएजंटबरोबर केली जाते आणि त्याच्यानंतर पुढचा जो येणारा प्रोडक्ट जो आहे तो सुद्धा आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला विचारला जातो. ही रिॲक्शन JEEच्या एक्झामच्या दृष्टीने किंवा नीटच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला रिॲक्शन समजली असेल. काही जर त्यामध्ये शंका असेल तर पुन्हा पर्सनली विचारा. सोपे रिॲक्शन आहेत. फक्त आपल्याला कॅल्शियम साल्ट जे आहेत त्या कॅल्शियम साल्टचं ड्राय डिस्टिलेशन करायचं आहे आणि मोलिक्युलना फक्त थर्मली ब्रेक करायचं आहे किंवा डिकम्पोज करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अल्डेहाइड किंवा कीटोन जे ते कीटोन फॉर्म होतं. बरेच सारे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. एकच रिॲक्शन आपण या लेक्चरमध्ये घेतो, व्हिडिओ लेक्चरमध्ये. काही अडचण असेल तर फक्त मला लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर जे आहे ते विचारा किंवा पर्सनली मला क्वेश्चन जे आहेत ते विचारले तरी चालतील. थँक्यू.